नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्कॉलर क्लॅन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपणास माहिती आहे की स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं गणिताची तुमची तयारी व्हावी म्हणून आपण हा चॅनल चालू केलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या गणिताच्या बेसिक क्रिया व स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. तर आज आपण विभाज्य यावरील माहिती घेणार आहोत आणि त्याचे उदाहरणे पण पाहणार आहोत. आता लक्षात राहू द्या मुलांनो, स्पर्धा परीक्षा म्हणलं की तुम्हाला फक्त गणितच विचारत नाहीत, तर कधी कधी त्या गणितावर आधारित नियमावर सुद्धा विचारले जातात. नियम याच्यासाठी विचारले जातात की तुम्हाला त्याच्या संकल्पना माहीत आहेत का. बऱ्याचदा काय होतं, मुलं अवघड गणिताची तयारी करतात पण नियम सांगण्याच्या प्रश्नामध्ये चुका करतात. तर त्यामुळे अशा प्रश्नांचे ते मार्क गमावून बसतात आणि हे तर अतिशय सोपे प्रश्न असतात. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमागं काय कारण आहे, काय नियम आहे हे माहिती असलं पाहिजे. बऱ्याचदा आपण स्पर्धा परीक्षेचे गणित ट्रिकने करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं मग काय होतं, नियम आणि संकल्पना तेवढ्या पक्क्या होत नाहीत. तर त्याच्यामुळं सुरुवातीला तयारी करताना कधीही ट्रिकचा उपयोग करायचा नाही. माझ्या सगळ्यांना सांगतोय, जी पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तुम्ही, तर सुरुवातीला पूर्ण समजूनच घेऊन करायचं आहे. त्याचे नियम समजून घ्यायचे, त्याचे सूत्र समजून घ्यायचे, त्याची संकल्पना समजून घ्यायची, तरच तुम्हाला ह्या गणित विषयासारख्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात. गणित असा विषय जो आपल्याला सहज पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतो, पण आपण त्या बाबतीतली पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. तर सुरुवातीला ट्रिकच्या कोणीही मागं लागू नका. सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्या आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच मदत करणार आहे. त्याच्यामुळं माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही नियमित पाहत चला, ह्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. तर बघा, आता विभाजक, ज्याला की इंग्रजीमध्ये काय म्हणतात आपण, डिव्हायझर, आणि विभाज्य याला काय म्हणतात, मल्टिप्लायर. आता लक्षात घ्या, विभाजक कशाला म्हणायचं. आता ही व्याख्या पाठ करायची नसते, ही समजून घ्यायची असते. तिला आपण वेगवेगळ्या शब्दात पण मांडू शकतो. तर मी तुम्हाला जास्त समजण्यासाठी ही थोडीशी असं व्यवस्थित डिटेलमध्ये मांडलेली आहे, तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून. विभाजक नेमका काय असतो. तर बघा, जर एखाद्या संख्येने दुसऱ्या इतर संख्येला पूर्ण भाग जात असेल तर भाग देणारी संख्या ज्या संख्येला भाग देतो त्या संख्येची विभाजक असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथे 4ची विभाजक. आता 4ला कुणी भाग जातो, तर 1ने भाग जातो, पूर्ण भाग जातो. 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतोच. त्यानंतर 2ने बी भाग जातो आणि 4ने पण पूर्ण भाग जातो. म्हणजे 4चे विभाजक कोण झाले, 1, 2, 4. म्हणजे जी पण संख्या असेल त्या संख्येला दुसऱ्या इतर ज्या संख्या पूर्ण भाग देतात त्या संख्या काय झाला, त्या संख्येचे विभाजक असतात. हे लक्षात राहू दे. आता विभाजकच्या खरं तर विभाज्य हे उलट अर्थी असल्यासारखं आहे. आता विभाज्यामध्ये काय होते समजून घ्या. विभाज्याला मल्टिप्लायर म्हणतात. ज्या संख्येने इतर ज्या संख्यांना पूर्ण भाग जातो अशा भाज्य संख्या ह्या विभाज्य संख्या असतात. आता उदाहरणार्थ बघा, आता 4ची विभाज्य. आता 4ने कोणाकोणाला भाग जातो, तर 4ने 4ला भाग जातो, 8ला भाग जातो, 12ला भाग जातो, 16ला, 20ला, 24ला, 28ला. अशा 4च्या पटीत कितीतरी संख्या आहेत, अनंत संख्या आहेत. म्हणून इथं टिंब लिहिले. हे टिंब याचा अर्थ काय, अनंतापर्यंत. म्हणजे 4ने ज्या संख्येला भाग जातो ते झाले 4चे विभाज्य. आणि समजा 28ला ज्या संख्येने भाग जाईल ते झाले विभाजक. हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. विभाजक कशाला म्हणायचं आणि विभाज्य कशाला म्हणायचं. बऱ्याचदा काय होतं, भाजक कशाला म्हणायचं आणि भाज्य कशाला म्हणायचं हे समजत नाही. बघा, मला समजत नव्हतं, कितीतरी दिवस हे मला समजत नव्हतं. ज्यावेळेस मी शिकवायला लागलो ना, तेव्हा मला ही गोष्टीचा उलगडा व्हायला लागला. तर हे फक्त समजून घ्या. भाजक कशाला म्हणायचं, भाजक म्हणजे ज्या संख्येने भाग देतो तो असतो भाजक, आणि भाज्य ज्या संख्येला भागतो तो असतो भाज्य. मग ज्यावेळेस हा भाग पूर्ण जातो, आता पूर्ण भाग जाणे म्हणजे काय समजून घ्या. पूर्ण भाग जाणे म्हणजे बाकी शून्य असणे. ज्यावेळेस बाकी शून्य येते
त्यावेळेस म्हणायचं पूर्ण भाग गेला. त्यालाच आपण दुसऱ्या याच्यात काय म्हणतो, निशेष भाग गेला. नि म्हणजे नसणे आणि शेष म्हणजे बाकी, म्हणजे ज्या भागाकारात बाकी उरत नाही म्हणजेच शून्य उरते असा भागाकार असतो निशेष बाकी असणारा भागाकार असतो किंवा पूर्ण भागाकार भाग. आणि जेव्हा भागाकार हा पूर्ण जातो ना, तर त्याचा भाजक हा विभाजक असतो आणि त्याचा भाज्य हा विभाज्य असतो. हे समजून घ्या. आता यामधील काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. बघा लक्षात ठेवा काय आहे. बघा, विभाजक ठराविक संख्येने येतात. एखाद्या संख्येला किती विभाजक असतात ते आपण निश्चित सांगू शकतो. म्हणजे एखाद्या संख्येला किती विभाजक आहे हे आपल्याला निश्चित सांगता येतं. 2 येतील, 3 येतील, 4 येतील, 5 येतील, 8 असतील, 10 असतील, 12 असतील, 7 असतील, असे निश्चित विभाजक आपण सांगू शकतो. तर प्रत्येक संख्येचा लहान विभाजक 1 असतो व मोठा विभाजक 30 संख्या असते. ह्याच्यावर प्रश्न विचारतात, लक्षात राहून द्या. तर प्रत्येक संख्येचा लहान विभाजक 1 असतो. 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो आणि तो लहान विभाजक असतो व मोठा विभाजक 30 संख्या स्वतः असते. ज्या संख्यांना 2च विभाजक असतात, इथं संख्यांना लिहा, ज्या संख्यांना 2च विभाजक असतात, कोणकोणते, 1 व 30 संख्या असे 2च विभाजक, त्या संख्या मूळ संख्या असतात. बघा, ज्या संख्यांना 1 आणि 30 संख्या, म्हणजे ज्या संख्येला लहान विभाजक आणि मोठा विभाजक असे 2च विभाजक असतात, 1 आणि 30 संख्या असे 2च विभाजक असतात, तर त्या संख्या मूळ संख्या असतात. हे लक्षात राहू द्या. ज्या संख्यांना 3 व 3 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ज्या संख्यांना 3 व 3 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणायचे. फक्त 2च विभाजक असले, आता 2 विभाजक कोणते असू शकतात, एक तर 1 असणारे, नाही तर 30 संख्या. मग अशा संख्या झाल्या मूळ संख्या. आणि 3 आणि 3 पेक्षा जास्त विभाजक म्हणजे 1 व 30 संख्या सोडून दुसरा विभाजक आला तर ती झाली संयुक्त संख्या. हे तुम्हाला प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे अशी भाषा बदलून कसेही विचारू शकतात याच्यावर प्रश्न, तर ते आपल्याला त्याप्रमाणे सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या लक्षात ठेवा किंवा हे नियम सांगितलंय ह्याची तयारी तुम्ही म्हणजे लक्षातच ठेवायचं आहे, व्यवस्थित माहिती ठेवायची. बघा, जेव्हा 2 संख्येमध्ये 1 हा विभाजक सामायिक असतो तेव्हा त्या संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात. बघा, जर तुम्हाला 2 संख्येमधील विभाजक काढली आणि त्याच्यात फक्त 1 हा विभाजकच सामायिक असेल तर तेव्हा त्या 2 संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात. हे प्रश्न कसे विचारतात त्यावेळेस तुम्हाला समजेल. संख्यांना विभाज्य किती असतात हे आपण सांगू शकत नाही, ते अनंतापर्यंत असतात. आता संख्येचे विभाजक आपण सांगू शकत नाहीत, पहा किती असतात ते अनंतापर्यंत असतात. जसं आपण इथं वर 4चे विभाजक पाहिले होते, इथं 4चे विभाजक, तर 4चे विभाजक बघा इथं 28 पर्यंत लिहिलेत, पण याच्या पुढे ते अनंतापर्यंत येतं. म्हणजे जसे आपण विभाजक सांगू शकतो एवढेच विभाजक येतात, तसे आपल्याला संख्येचे विभाजक आपण सांगू शकत नाहीत. त्याच्यानंतर पुढे आहे संख्येचा सर्वात लहान विभाज्य 30 संख्या असते परंतु सर्वात मोठा विभाज्य सांगू शकत नाही. तर संख्येचा सर्वात लहान विभाज्य सांगता येतो. संख्येचा सर्वात लहान विभाज्य कोण असतो, 30 संख्या असते, परंतु संख्येचा मोठा विभाज्य सांगू शकत नाही. आणि प्रत्येक संख्येचा विभाजक 1 असतोच. 1 या संख्येस 1 हाच एकमेव विभाजक आहे, म्हणून ती मूळही नाही व संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही, विषम आहे. याचं कारण काय आहे, कारण तिला फक्त एकच विभाजक आहे. मूळ संख्या होण्यासाठी आपल्याला 2 विभाजक असावे लागतात आणि संयुक्त संख्या होण्यासाठी आपल्याला 3 व 3 पेक्षा जास्त विभाजक असावे लागतात.
पण 1 हे दोन्ही अटीत बसत नाही, म्हणून 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. तर बघा 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. का नाही ते आपण समजून घेतलंय. आणि हे आहे संख्येचा सर्वात मोठा विभाजक त्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य असतो. बघा, संख्येचा सर्वात मोठा विभाजक त्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य असतो. हे जे मी दिलंय ना, तुम्ही पॉज करून लिहायचं बघा, आणि हे लक्षात ठेवायचे. आता हे समजून घेण्यासाठी बघा, संख्येचा सर्वात मोठा विभाजक त्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य असतो. आपण सुरुवातीला येऊया. बघा, आपण इथं सुरुवातीला तर इथं आपण 4चे विभाजक लिहिले होते. काय? 1 2 4. आता सर्वात लहान विभाजक असतो 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते, म्हणजे 4 स्वतः. म्हणजे संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोण झाला? 4. आणि तिचे विभाज्य लिहिले तर सगळ्यात लहान विभाज्य कोण आला? 4च आला. म्हणजेच संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा संख्येचा सर्वात मोठा विभाजक त्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य असतो. अशा प्रकारे हे नियम चांगले लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला कसाही फिरून प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आता आपण विभाज्य आणि विभाजक यावरील उदाहरणे समजून घेऊ. बघा, याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात. बघा, 87चे एकूण सर्व विभाजक लिहा. आता 87चे एकूण सर्व विभाजक लिहायला सांगितले, म्हणजे याच्यात विभाजक आपले सुटले नाही पाहिजे. आता विभाजक लिहिताना काय करायचंय बघा, हे आपण 87 लिहिले. आता ह्याचं काय करायचं तर कसोट्यांची मदत घ्यायची, विभाज्यतेच्या कसोट्या, आणि त्या कसोट्याच्या मदतीने हा प्रश्न सोडवायचा, म्हणजे विभाजक आपले चुकत नाहीत. आता बघा, 87 कशी संख्या आहे? विषम संख्या आहे. आता सर्व संख्येचा 1 हा विभाजक असतोच, म्हणजे लहान विभाजक झाला 1 आणि मोठा विभाजक तीच संख्या, म्हणजे ही जोडी तर कंपल्सरी येणारच प्रत्येक संख्येत. त्याच्यानंतर बघा, 87 ही विषम संख्या, एकक स्थानी 7 आहे म्हणजे विषम. आपण पाहिले समसंख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 व 8 हे अंक असतात, आणि विषम संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 व 9 हे अंक असतात. याला सारखं सारखं मनात अशी उजळणी देत राहायची, म्हणजे हे आपल्या ध्यानात पक्क बसून जातं, विसरत नाही. हे फिट बसलं पाहिजे. आता 87 आहे तर याला कुठल्याही समसंख्येने भाग जाणार नाही. 2ने भाग नाही गेला तर 4ने जात नाही, 6ने जात नाही, 8ने जात नाही, म्हणजे समसंख्या आपण विभाजक पाहिजेच नाहीत. आता चला 3ने. 3ची कसोटी काय आहे बघा, 3ची कसोटी आहे तर संख्यांची बेरीज करायचं. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. तर 87च्या अंकाची बेरीज करा. 8 आणि 7 15. 15ला 3ने भाग जातोय, म्हणजे याला 3ने भाग जाणार. मग इथं आपण लिहायचं 3. आता 3ने याला भागायचं आणि उत्तर इकडे लिहायचं. चला, तोंडी क्रिया करता आल्या पाहिजे. मी सुरुवातीपासून तुम्हाला आपल्या चॅनलवर शिकवत असताना सांगतोय, तोंडी क्रियेवर जास्त जोर द्या. 3 दुने 6, खाली राहिले 2, वरून घेतला 7, 27 झाले. 3 9 27. आता बघा, इथं आपल्याला 29 संख्या भेटली. आता ही जर तुम्हाला मूळ संख्या भेटली, 29 संख्या ही मूळ संख्या आहे, तर ही मूळ संख्या भेटली तर आपले विभाजक लिहायचं संपलेलं आहे. पुढे शोधित बसायचं नाही. मग आपले विभाजक किती आले बघा, 87चे किती विभाजक आले तर 87चे विभाजक आलेत, हे आपल्याला कुठल्याही संख्येचं करता आलं पाहिजे. 1 3 29 आणि 87. आपण ह्या जोडे केलेत ना, यांचा गुणाकार पण 87 येतो. तर अशा प्रकारे एकूण सर्व विभाजक किती आलेले आहेत? 4 विभाजक आले. तर अशा प्रकारे जसा प्रश्न विचारलाय तसं आपण उत्तर लिहायचंय. चला, प्रश्न व्यवस्थित समजून घेत चला. 98च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 110च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? बघा, हा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर याच्यासाठी काय करावं लागणार आहे बघा, 98च्या सर्व विभाजकांची बेरीज म्हणजे 98चे सर्व विभाजक लिहावं लागणार आहेत आपल्याला. बघा, आता 98चे, तर 98च्या अगोदर काय करू आपण, जोडीत करू, विभाजक शोधू.
बघा पहिला 1 गुणिले 98 तर येणारच आहे. आता 98 ही समसंख्या आहे, म्हणजे 2 ने तिला भाग जातो. समसंख्येला एकक स्थानी 8 आहे. समसंख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ती समसंख्येला 2 ने पूर्ण, तर 2 ने भाग देऊ आपण. बघा, बेचोक 8, खाली उरला 1, वरून घेतला 8 आणि 2 18. तर असा भाग देत चालायचं. चला पुढं 3ची कसोटी वापरा. 3ची कसोटी काय आहे? संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर संख्येला 3 ने भाग जातो. आता इथं अंकांची जर बेरीज केली तर किती यायला लागली? 9 8 17. 17ला काही 3 ने भाग जात नाही, म्हणजे 3 ने याला भाग जात नाही. त्याच्यानंतर 4 ने संख्येतील शेवटच्या एकक व दशक स्थानावरील 2 अंकी संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. पण आता याला 2च अंक आहेत, म्हणजे 4 ने याला भागूनच बघावं लागणार आपल्याला. तर 4 1 4, 4 2 8, खाली उरला 1, 18 झाले. आणि 18ला काही 4 ने भाग जात नाही, म्हणजे याला 4 ने भाग जाणार नाही. 5ची कसोटी काय आहे? संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. मग याच्या एकक स्थानी 0 पण नाही, 5 पण नाही, म्हणजे याला भाग जाणार नाही. चला पुढं. आता 6ची कसोटी आपल्याला माहिती आहे. ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. मग याच्या 2 ने जातोय पण 3 ने जात नाही, म्हणजे 6 ने जाणार नाही. आता 7ची कसोटी. 7 ने याला प्रत्यक्ष भाग देऊन बघूया. 7 1 7, खाली उरले 2 आणि 7 चोक 28. बघा 7 1 भाग जातोय 7 ने. तरी इथं मनातल्या मनात भाग द्यायचा, इकडे उतरले अगोदर चेक करायचं भाग जातोय का. 7 1 7 आणि 7 चोक 28. आता याच्यानंतर 4 ने जात नाही म्हणजे 8 ने जात नसतोय, 3 ने जात नाही म्हणजे 9 ने जात नसतोय, एकक स्थानी 0 असलं तरी 10 ने जातोय. 11 ने जात नाही, आता त्याच्या पाड्यातच नाही. 12 ने जात नाही, 13 ने जात नाही, 14 तर आपल्या आलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण विभाजकचा अंक चेक करतोय ते जर आपल्या याच्यात आले तर आपले विभाजक काढायचे संपलेले आहेत. 98चे विभाजक काय आले? चला 98चे विभाजक काय आले? तर 98चे विभाजक आलेत 1, 2, 7, 14, 49, 98. ह्या प्रश्नाची एक चांगली तयारीच करायची. आता यांची बेरीज करायची आपल्याला, कारण बेरीज विचारली, बेरजेतला फरक करायचा आहे. चला बेरीज करू. बघा आता बेरीज करताना आपण आडवी बेरीज शिकलेलो आहे. तशीच करायची एकक स्थानचा. त्याच्याकरता आडव्या क्रिया महत्वाच्या आहेत. 9 8 17, 17 आणि 4 21, 21 आणि 7 28, 28 आणि 2 30 आणि 30 आणि 1 31, 31शी एकाचा हातचे आले 3, 9 3 12, 12 आणि 4 16 आणि 16 आणि 1 17. किती बेरीज आली? 171. तर 171 बेरीज आली. आता याच्यानंतर आपल्याला 110चे विभाजक शोधायचे. चला पहिल्यांदा 1 गुणिले 110. हे तर आपला ती संख्या आणि 1 ने गुणाचा हा विभाजक कंपल्सरी असतोच. चला समसंख्या आहे, एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 ने भागूया. 2 ने कोणाला भागणार? 11ला. करा 2 पंचे 10, खाली उरला 1, 10 झाले आणि 2 पंचे 10. चला 3 ने भाग जातोय का? 3ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. इथं अंकांची बेरीज ती 2, 3 ने भाग जात नाही. 4ची कसोटी. एकक व दशक स्थानच्या 2 अंकी संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. 10ला 4 ने काय भाग जात नाही. 5ची कसोटी. 5ची कसोटी आहे एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. तर इथं 0 आलाय म्हणजे 5 ने याला भाग जाणार. चला 5 ने देऊया. 5 दुनी 10 आणि 5 दुनी 10. एकदा सराव झाल्यावर हे प्रश्न पटपट करता येतात.
कसोट्या आणि पक्क्या होत्यात बघा. ह्या प्रश्नाचा फायदा काय आहे? आपल्या कसोट्या पक्क्या होतात, आपले आडवे भागकार पक्के होतात. अशा पद्धतीनेच तर बेसिक गणित पक्क करायचं असते. चला आता 6ने जात नाही, 2 आणि 3ने गेला पाहिजे. 7ने देऊन बघा, 7 1 7, खाली राहिली 4 आणि 40ला काय 7ने भाग जात नाही. 8ने पण जाणार नाही. 4ने गेला तरच 8ने जात असतो, हे लक्षात राहू दे. 4ने गेला तरच 8ने जाण्याची शक्यता असते. 4ने गेला नाही तर 8ने जाणार नाही. 3ने गेला तरच 9ने जाण्याची शक्यता असते. 9ने पण जाणार नाही. आता एकच स्थानी 0 म्हणजे 10ने जातोय. तर 10ने भागितलं तर उत्तर किती येणार आहे? 11. 10ने भागितलं तर 0 कट होतो. 11 ही मूळ संख्या पण आली आणि लगातार येणारी संख्या आली, म्हणजे ह्या ठिकाणी आपली विभाजक संपलीत. तर 110चे विभाजक काय आलेत बघा. 110चे विभाजक काय काय आलेत? चला मांडा 110चे विभाजक. ह्या पद्धतीमध्ये आपला विभाजक विसरत नाही बघा. 1 आलाय, 2, 5, 10, 11, 22, 55, 110. बघा 110चे किती विभाजक आले? 1 2 3 4 5 6 7 8, 8 विभाजक आली. येऊ द्यायचे, येतील ते येतील. यांची काय करायची आपल्याला आता? बेरीज. कारण आपल्याला बेरजेपेक्षा कितीने जास्त आणि कितीने कमी असं विचारले. चला बेरीज करू. आता बेरीज करताना आडवी बेरीज करा. चिन्ह काय द्यायची गरज नाही, कारण आपण बेरीजच करायला लागलो. आडवी बेरीज एकक एकक स्थान. इथं 0, 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 1 16, 16शी 6चा हातचा आला 1. आता दशक स्थान 1 आणि 1 2, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11शी 1चा हातचा आला 1 आणि शतक स्थान फक्त याच्यातच आहे. 1 आणि 1 2. किती बेरीज झाली ही? 216. आता ह्या प्रश्नात आपल्याला काय विचारलंय? कितीने कमी अथवा जास्त आहे. आता ह्याच्यात जर बघितलं आपण काय म्हणतंय, 98च्या सर्व विभाजकांची बेरीज किती आली? 171. आणि 110ची विभाजकांची बेरीज 216. मग 98च्या विभाजकांची बेरीज कमी आली का जास्त आली यांच्या बेरजेपेक्षा? तर कमी आली. मग इथं आपण लिहून टाकू कशी आली? कमी. हे पहिलं फिक्स करा, नाही तर कमी जास्त मध्ये मुलं चूक करतील. आणि कितीने कमी आली? कितीने कमी आली तर आपल्याला वजाबाकी करावं लागेल. काय करावं लागेल मग? 216 वजा 171. अगोदर फिक्स करा जास्त आली का कमी आली. कसं लक्षात घ्यायचं? हे 98च्या सर्व विभाजकांची बेरीज ही 110च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. कोणाची बेरीज? यांच्या बेरजेपेक्षा. मग 110ची बेरीज तर 216 आली आणि 98चे विभाजक 171 झाली, म्हणजे ही कमी आली. तर मग 6तून 1 गेला 5, 11तून 7 गेले 4, इथे 1ला उष्ण दिला 2 2 गेलं 0. तर कितीने कमी आली? तर 45ने कमी. 45ने कमी आले असं लक्षात घ्या. पर्याय तुम्हाला याचे उत्तर असतात 45ने कमी, 45ने जास्त आणि अजून 2 उत्तर. तर बरेच मुलं काय करतात, फरक बरोबर काढतात 45, पण त्यांना कमी लिहायचं का जास्त लिहायचं हे कळत नाही आणि मग तिथं चूक करतात. तर असं आपल्याला नेमकं काय विचारलंय ते ओळखता आलं पाहिजे. फक्त गणित करून उपयोग नाही. चला पुढचा प्रश्न आहे, 72च्या सर्व विभाजकांची बेरीज केल्यास उत्तर काय येईल? बघा 72च्या सर्व विभाजकांची बेरीज करायची. आता चला आता हे 72चे विभाजक काढायचे. आता बघितलंय आपण विभाजक कसे करायचे. तर 1 गुणिले 72 हे लहान विभाजक 1, मोठा विभाजक 30 संख्या. 1ने 72ला भागितल्या 72च उत्तर येते. आता ही समसंख्या आहे 2 अंक असल्यामुळे, म्हणजे 2ने भाग जातो. चला 2 गुणिले
बेत्रिक 6 आणि बेसकून 12. चला 3ने अंकांची बेरीज किती येते? 7 आणि 2 9. 9 याला 9 म्हणजे अंकांची बेरीज 9 आली आणि अंकांच्या बेरीजला 3ने भाग जातो म्हणजे 3ने बी भाग जाईल याला. 3 दुने 6 खाली उरला 1 3 चोक 12. चला 4ने भागून बघू. 4ची कसोटी काय? संख्येतील शेवटच्या 2 अंकी संख्येला एकक व दशक स्थान. पण याच्यात 2च अंक आहेत. भाग जात असेल तर त्या संख्येला भाग जातो. तर 4ने भागून बघू. 4 1 4 खाली उरले 3 आणि 4 8 32. तर 4ने सुद्धा भाग जातोय. चला 4 1 4 आणि 4 8 32. इथं विभाजक भरपूर यायला लागले. येऊ द्या, काय करायचंय आपल्याला? आपण आपलं काम करायचं. अशा पद्धतीने कसोट्या तपासूनच विभाजक पाडायचे. तुमचा विभाजक विसरतच नाही ना, हा प्रश्न चुकतच नाही. आणि सराव झाला ना तर तुम्हाला खूप वेगाने करता येतात हे प्रश्न. चला 5ची कसोटी एकक स्थानी 0 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे तरच 5ने भाग जातो. इथं नाही म्हणून 5ने जाणार नाही. 6ची कसोटी ज्या संख्येला 2 व 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. बघा इथं 2ने गेलाय 3ने म्हणजे 6ने 100% जाणार. तर 6ने भाग देऊ. 6 1 6 6 2 12. चला 7ने 7 1 7 आणि 2ला काय 7ने भाग जात नाही. 7ने प्रत्यक्ष भाग देऊन बघायचा. 8ने भाग जातोय. 8 9 72. 8च्या पुढे 9 आणि 9 हा अंक इथं आलेला आहे म्हणजे इथं आपले विभाजक संपले. जर आपण जो अंकाने भागणारे तो अंक आलेला असला किंवा जर मूळ अंक भेटला तुम्हाला तर तिथं विभाजक थांबवायची. एवढे विभाजक तुम्हाला भेटलेत. डबल नाही करीत बसायचं, नाही तर परत 9 गुणिले 8 परत गाडी पुढं चलविता. 12 गुणिले 6 तसं नाही करायचं. त्या जोड्या आल्यात आपल्याला. मग 72चे आपल्याला विभाजक किती भेटलेत बघा. 72चे विभाजक लिहून काढू आपण आता. तर 1 2 3 4 6 8 9 12 18 24 36 72. किती विभाजक आलेत मोजा. कधी कधी प्रश्न विचारतो 72चे एकूण विभाजक किती मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 विभाजक आलेत. तर यांची सगळ्यांची आता बेरीज करायची. आता बेरीज करताना काय करायचंय तुम्हाला सांगितलंय मी. आडव्या क्रिया आपण शिकलो. काय करायचंय? एकक स्थानच्या अंकांची बेरीज करायची. 6 आणि 2 8 8 आणि 4 12 12 आणि 8 20 20 आणि 2 22 22 आणि 9 31 31 आणि 8 39 39 आणि 6 45 45 आणि 4 49 49 आणि 3 52 52 आणि 2 54 54 आणि 1 55 55 5चा हातचे आले 5. आता दशक स्थानचा तुम्हाला आपण संख्येवरील क्रिया जो सराव घेतो रोजच्या रोज तर याच्यासाठीच घेतो. आपल्याला ह्या क्रिया जलद गतीने करता आल्या पाहिजे. चला परत एकदा एकक स्थानच्या अंकांची बेरीज चेक करू आपण. 6 आणि 2 8 8 आणि 4 12 12 आणि 8 20 20 आणि 2 22 22 आणि 9 31 31 आणि 8 39 39 आणि 6 45 45 आणि 4 49 49 आणि 3 52 52 आणि 2 54 आणि 1 55 55 5चा हातचे आले 5. आता हा 5 हातच्या दशक स्थानामध्ये मिसळायचा. 7 आणि 5 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 17 आणि 1 18 18 आणि 1 19. किती बेरीज झाली? 195. मला सुद्धा अशी बेरीज जलद गतीने करता येत नव्हती मुलांना. पण मी असंच विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि असं शिकून आता मला ती यायला लागली करता. तर हा सराव महत्त्वाचा आहे बघा. आपल्याला शेवटपर्यंत नाही शिकायचं आहे.
तुम्हाला मोठ्यापणी वाटत असेल गणित घेऊन आपण IIT करावं हे करावं, तिथं सुद्धा हा सराव महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामुळे मी जे शिकवतोय ते फार एकदम बेसिक आहे. हे जर तुम्हाला एकदा पक्का आलं की बस तुमचं गणिताचा मार्कच निसटणार नाही. त्याच्यामुळे मी सांगतो त्या सूचनाचं तंतोतंत पालन करा. तुम्हाला जर गणित विषय चांगला या वाटत असेल ना, तर मी सांगतो त्या सूचना फॉलो करा, ऐकत चला, त्यांचं पालन करा आणि त्या पद्धतीने सराव करा. शॉर्टकट वापरू नका. चला पुढचा प्रश्न आहे, 227च्या सर्वात लहान व मोठ्या विभाजकांची बेरीज व त्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य यांचा गुणाकार किती? बघा हा प्रश्न, आता याच्यातले कीवर्ड आहे, याला अंडरलाईन करू. जरा मिक्स प्रश्न विचारले की अंडरलाईन करायचं. 227च्या सर्वात लहान व मोठ्या विभाजकाची बेरीज. चला आता 227, आता सर्वात लहान विभाजक कोण आहे? 1. आणि सर्वात मोठा विभाजक स्वतः तीच संख्या. तर यांची बेरीज किती येणार? स्वतः तीच संख्या, मी अगोदर बेरीजच लिहायला लागली. किती येणार? ती येणार 228. आली का? बघा लक्षात घ्या, आपण सुरुवातीला शिकलो संख्येचा सर्वात लहान विभाजक कोण असतो? 1. आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या. मग सर्वात लहान व मोठ्या विभाजकाची बेरीज किती आली? 228. आणि त्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य, आता ह्या संख्येचा सर्वात लहान विभाज्य कोण आहे? ह्या संख्येचा. तर 227चा सगळ्यात लहान विभाज्य कोण आहे? सर्वात लहान विभाज्य कोण आहे? तर 227च आहे. सर्वात लहान विभाज्य तीच संख्या असते आणि मग यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. चला म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला? बेरीज आली 228 गुणिले 227. चला आता हा गुणाकार आपल्याला 3 स्टेपमध्ये करावा लागेल. 7 8 56, 6चा हातच्या आली 5, 7 2 14 आणि 5 19, 9चा हातचा आला 1, 7 2 14 आणि 1 15. मी जे सुरुवातीला तुम्हाला संख्येचे क्रिया का घेत होते ह्याच्यासाठी असतात. त्याचा सराव नसेल तर इथं आपल्याला खूप वेळ लागतो. चला आता 2 दशक म्हणजे 20, 2 8 16, 6चा हातचा आला 1, 2 2 4 आणि 5 आणि 2 2 4. आता परत 2 निघून यायचे. आता हे 200 येतं, 200चे 2 शून्य ठेवून द्यायचे. 2 8 16, 6चा हातचा आला 1, 2 2 4 आणि 5 हातचा नाही, 2 2 4. आणि हे सर्वांची काय करायची? बेरीज. आता या सर्वांची बेरीज करूया. 6 ला 6, 9 6 15, 5चा हातचा आला 1, 6 आणि 7, 10 7 17, 7चा हातचा आला 1, 5 आणि 6, 6 आणि 4 10, 10 आणि 11, 1चा हातचा आला 1, 4 आणि 1 5. तर आपलं उत्तर किती आलंय? 51,756 आपलं उत्तर आलंय. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. मी तुम्हाला हे प्रत्येक प्रश्नांचा सराव याच्यामुळेच घेतोय की तुम्हाला स्पर्धा परीक्षेतला कुठल्याही प्रश्नाला अडचण नाही आली पाहिजे. ह्या बेसिकचा सराव झाल्यानंतर तुम्ही कुठलीही परीक्षा असू द्या, तुमचं नवोदय असू द्या, स्कॉलरशिप असू द्या, मंथन असू द्या, पोलीस भरतीच्या नोकरी देणाऱ्या परीक्षांचे सुद्धा गणित असू द्या, तुम्हाला ते सोडवण्यात कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही स्वतः ते गणित सोडवू शकता. फक्त बेसिक पक्क करा. मी सांगतो त्या सूचनाप्रमाणे तयारी करा. चला आता आपल्याला 5वा प्रश्न आहे, खालील संख्येच्या जोड्या सहमूळ आहेत का ते ठरवा. आता ह्या जोड्या दिल्या, आता 3 उपप्रश्न आहेत त्याच्यात. तर पहिला उपप्रश्न आहे 18,35. आता हे सहमूळ आहेत का ठरवायच्या. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं सहमूळ काय कोणत्या संख्येला म्हणायचं. आपण बघा सुरुवातीला मी
आता सुरुवातीला तुम्हाला लक्षात ठेवा ना, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, इथं दिलेलं आहे, जेव्हा दोन संख्येमध्ये एक हा विभाजक सामायिक असतो तेव्हा त्या संख्या एकमेकाच्या सहमूळ संख्या असतात. म्हणजे आपल्याला सहमूळ ठरवण्यासाठी त्यांची विभाजक पहिल्यांदा काढावी लागतील. सर्वात पहिल्यांदा विभाजक काढायचे आणि त्या विभाजकामध्ये सामायिक विभाजक लिहायचे. जर सामायिक विभाजक फक्त एकच आला तर त्या सहमूळ संख्या आहेत. तर चला याचं उत्तर करू आपण. 18चे विभाजक शोधू. 18चे विभाजक. आता 18चे विभाजक काय येणार पहिल्यांदा बघा, 1 गुणिले 18, 2 गुणिले 9, 3 गुणिले 6. हे सोपा अंक असल्यामुळे आपण सहज विभाजक मांडू शकतो. चला किती विभाजक आले बघा, 18चे विभाजक किती आले, 1, 2, विभाजक सुटला नाही पाहिजे, 3, 6, 9, 18 असे जोड्या करून जर लिहिलं तर आपला विभाजक सुटत नाही. आता त्याच्यानंतर 35चे विभाजक लिहू. बघा 35चे विभाजक काय आहेत बघा, 1 गुणिले 35. आता ही विषम संख्या, विषम संख्येला कुठल्याही समसंख्येने भाग जात नाही. विषम संख्येचा कुठलीही समसंख्या ही विभाजक नसते, हे लक्षात राहू द्या. मग 35चे विभाजक कुठलीही समसंख्या असणार नाही. चला 3ने अंकांची बेरीज 8 येते, 8ला 3ने भाग जात नाही. 4 ही समसंख्या आहे. आता विषम संख्याच पाहणार आपण. 5ने एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 0 आणि 5 असले की 5ने भाग जातो एकक स्थानी, म्हणजे याला 5ने भाग जाणार. 5 7 35 आणि 7 ही मूळ संख्या आली. आपले विभाजक संपलेले आहेत. विभाजक किती आले बघा, 1 2 1 5 7 आणि 35. मग ह्या दोघात सामायिक विभाजक कोण आहे बघा, एक आहे. एक तर असणारच. याच्या व्यतिरिक्त कुणी आलाय का सामायिक विभाजक? तर सामायिक विभाजक कोण आलाय, एकच आलाय. सामायिक विभाजक एकच आलाय. आता इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे. तुम्ही म्हणता हे 3 आहे आणि हे 3 आहे, असं नाही सामायिक विभाजक घ्यायचा. हे 3 आहेत आणि हे 35 आहेत, तसं नका घोळ करू. इथं 6 आहे याच्यात नाही, इथं 9 आहे याच्यात नाही, इथं 18 आहे याच्यात नाही, याच्यात 5 आहे इथं नाही, याच्यात 7 आहे इथं नाही, याच्यात 35. म्हणजे याच्यात सामायिक विभाजक एकच आहे. सामायिक विभाजक एक आहे, एक हे म्हणून काय झालं, म्हणून सहमूळ आहेत. 18 व 35 सहमूळ आहेत. असं लिहायचं. काय अवघड आहे का सांगा बरं? काही सुद्धा अवघड नाही. चला आता पुढचा प्रश्न आहे. पुढची जोडी आहे 78 आणि 87. चला सगळ्यात पहिल्यांदा आपण 78चे विभाजक लिहू. बघा पहिलं काय येणार, 1 गुणिले 78. समसंख्या एक स्थानी 8 असल्यामुळे 2ने भागितलं, 2 त्रिक 6 आणि 2 नवे 18. 3ने पण भाग जातोय, 8 आणि 7 15. 3 दोन्ही 6 आणि 3 सख 18. 4ने जातोय का, 4 एक 4, 4 खाली राहिले 3 आणि 38ला 4ने भाग जात नाही. 5ने पण जाणार नाही, आपल्याला कसोट्या माहीत झालेल्या आहेत. आता 2 आणि 3ने गेला म्हणजे 6ने जाणार. तर 6 एक 6, खाली उरलं 1 आणि 6 त्रिक 18. बघा आता इथं 13 आपल्याला मूळ संख्या भेटली. मूळ संख्या भेटली ना अशी जोडीमध्ये, तरी आपले विभाजक संपली. आपले विभाजक काय आले, विभाजक आले तर आपले बघा 1
2, 3, 6, 13, 26, 39, 78. आता कोणाचे विभाजक? 87चे विभाजक. बघा 87चे विभाजक किती यायला लागले तर पहिला येणार 1 गुणिले 87. आता ही विषम संख्या आहे त्याच्यामुळे सम संख्येने कुणीच भाग देणार नाहीत आपण. आता 3ने 8 आणि 7 15, 15 बेरीज झाली 3ने भाग जातो. 3 2 6 आणि 3 9 27. आपण सुरुवातीच्या प्रश्नात ते 87चे विभाजक काढले पण होते. तर 87 विभाजक किती आले तर 1, 3, 29 आणि 87. आता यांच्यात सामायिक विभाजक कोण आलेत बघू. तर सामायिक विभाजक बघा कोण आलाय. इथं 1 आलाय आणि इथं पण 1 आलाय. त्याच्यानंतर इथं 3 आलाय आणि इथं पण 3 आलाय. बाकीचे कुणी सामायिक आहेत का बघा. इथं 2 आहेत इथं नाही, इथं 6 आहेत इथं नाही, 13 आहेत नाही, 26 आहेत नाही, 39 आहेत नाही, 78 आहेत नाही. बाकीचे नाहीत कोणी सामायिक विभाजक. म्हणजे किती येतं 1 आणि 3. मग 1 व्यतिरिक्त दुसरा विभाजक आलाय सामायिक, मग ही संख्या समूळ होणार नाहीत. म्हणून सामायिक विभाजक कोण आले 1 आणि 3. म्हणून 78 आणि फक्त एकच हा सामायिक विभाजक असला पाहिजे समूळ होण्यासाठी. 78, 87, 78 व 87 सहमूळ नाहीत. कळालं का? अशा पद्धतीने हे प्रश्न ठरवायचा आहे. 88 व 87, 78 व 87 सहमूळ नाहीत. चला आता पुढचा प्रश्न आहे 57 आणि 58. आता लक्षात घ्या ह्या क्रमवार संख्या आहेत. 57 आणि 58 क्रमाने येतात. आता क्रमवार संख्येचा नियमावरून घ्यायचं कधी तर काय हे बघा. क्रमवार संख्या एकने क्रमवार संख्या लिहू. एकने क्रमवार संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात. लक्षात राहू दे याचे विभाजक नाही करीत बसायचे. 57 आणि 58 क्रमाने येतात. मग याला हे लक्षात ठेवायचं. एकने क्रमवार संख्या या नेहमी समूळ संख्या असतात कारण यांचा विभाजक सामायिक विभाजक एकच असतो. आणि म्हणून 57 व 58 सहमूळ संख्या आहेत. आता लक्षात घ्या एकने क्रमवार संख्या ज्या आहेत त्या सहमूळ संख्या असतात. त्याच्यानंतर क्रमवार विषम संख्या सहमूळ संख्या असतात, परंतु क्रमवार समसंख्या सहमूळ संख्या नसतात. तर याच्यामध्ये असं हे पण आपण लक्षात ठेवायचे. चला आजचा शेवटचा प्रश्न आहे 96चे सर्व विभाजकांची बेरीज 140च्या सर्व विभाजकांच्या बेरीज यामधील अंतर किती. बघा आता इथं मात्र आपल्याला 96चे विभाजक काढावं लागणार आहे. चला आता 96चे विभाजक काढू. शहाण्णवचे विभाजक पहिला 1 गुणिले 96, त्याच्यानंतर 2 ने भाग जातोय समसंख्या आहे. 2 चौक 8, 2 आठी 16, 3 ने भाग जातोय 3 त्रिक 9, 3 दुने 6,
याला 4ने विभाग जातोय, 4 दुनी 8, 4 चोक 16, 5ने नाही जात भाग, एकच स्थानी 0 किंवा 5 नाही. 6ने भाग जातोय, 2 आणि 3ने गेला की 6ने जातोच. 6 1 6, 6 6 36. 7ने 7 1 7, खाली राहिले 2, 26ला काय 7ने भाग जात नाही. 8ने 8 1 8, 8 2 16, 8ने भाग जातोय. 8 1 8, 8 2 16. आता बघा, 9ने 9 6 15, 15ला काय 9ने भाग जात नाही. 10ने भाग जात नाही. 11ने भाग जात नाही. 12ने जातोय, पण 12 आपला आलाय, म्हणजे ह्या ठिकाणी आपले विभाजक संपलेले आहेत. मग किती विभाजक आलेत? 1 2 3 4 6 8 12 16 24 32 48 आणि 96 एवढे आपले विभाजक आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांची काय करू आपण आता? बेरीज करू. आडवी बेरीज कशी करायची ते आपण शिकलो. चला, एकक स्थानच्या अंकांची बेरीज. 8 आणि 7 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20, 20 आणि 6 26, 26 आणि 2 28, 28 आणि 8 36, 36 आणि 6 42, 42 आणि 4 46, 46 आणि 3 49, 49 आणि 2 51 आणि 1 52, 52शी 2चा हातचे आले 5, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 3 21, 21 आणि 2 23, 23 आणि 1 24, 24 आणि 1 25. पुढं काय दशक नाही. तर विभाजकांची बेरीज झाली 252. आता आपण 140 चे विभाजक लिहू. 140 चे विभाजक. बघा, 1ने भाग जातो, 1 गुणिले 140. त्याच्यानंतर 2ने पण जातोय, 2 7 14, 2 0 0. भाग द्यायचा आहे, बेसन इकडं उत्तर लिहायचं, 2 7 0. 3ने जात नाही, 5च बेरीज येते. 4ने जातोय, शेवटचे 2 अंक 40 येतं, 40ला 4ने भाग जातो. 4 त्रिक 12, 4 पंचे 20. चला, त्याच्यानंतर 5ने जातोय, एकक स्थानी 0 आहे. चला, इथं लिहितोय मी. 5 दुनी 10, 5 8 40. 6ने जाणार नाही, 3ने जात नाही, 2ने जातो पण 3ने जात नाही. 7ने जातोय, 7 दुनी 14. 8ने 8 1 8, 8ने नाही जात. 9ने पण जात नाही. 10ने जातोय. 11ने जात नाही, 12ने जात नाही, 13ने जात नाही. तर 140 चे विभाजक किती आलेत बघा? 1 2 4 5 7 10 14 20 28 35 70 आणि 140 इतके विभाजक. इथं पण 12 विभाजक आले आणि इथं पण 12 विभाजक आले. भरपूर विभाजक भेटलेत आपल्याला. चला, असे प्रश्न आपल्याला जास्त प्रॅक्टिस करून देते.
आता यांची काय करायची आपल्याला बेरीज. बेरीज करताना सांगितलं मी तुम्हाला आडव्या गणिताचा याच्यासाठी सराव घेतो आणि मी मुलांना नेहमी सांगतो याच्यामुळंच. काय सांगतो, गणिताच्या क्रियेचा सराव आपण सतत केला पाहिजे. त्याच्यामुळं मग आपल्याला हे असे पटपट क्रिया करतात, आपण कुठंच आडणार नाहीत. मग चला, एकक स्थानी अंक, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 5. 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 7 24, 24 आणि 5 29, 29 आणि 4 33, 33 आणि 2 38, आणि 38 आणि 1 39, 39शी 9चा हातचे आले 3, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21, 21 आणि 1 20, 20 आणि 1 21, 21शी 1चा हातचे आले 2, आणि शतक इथंचे 2 आणि 1 3. बघा, आडवी क्रिया आली ना आपल्याला किती पण असे बेरजा करता येतात, याचा हा फायदा आहे. त्याच्यामुळे आडव्या क्रिया पण आपण शिकून घेतल्या पाहिजे. ही बेरीज परत एकदा चेक करूया आपण. बोलता काहीतरी चूक झाली वाटते, परत एकदा चेक करू. 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 7 24, 24 आणि 5 29, 29 आणि 4 33, 33, 34 35, 35 आणि 1 36. तर इथे 36शी 6 पाहिजे, 9 लिहिली होती. हातचे आले 3. आता दशक स्थान 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21, 21 आणि 1 22, 22 आणि 1 23, 23शी 3चा हातचे आले 2, 2 आणि 1 3. तर 336 बेरीज येते. तर बघा, 96च्या विभाजकांची बेरीज झाली 252 आणि 140ची विभाजकांची बेरीज झाली 336. तर यांच्यातलं काय काढणार आहेत आपण, अंतर काढायचंय. अंतर म्हणजे काय काढायचंय, फरक काढायचा आहे. बघा, यांच्यातील अंतर काढायचंय. अंतर म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. आता मोठी संख्या कोणी आहे, मोठी बेरीज कोण आली तर 336 वजा 252. फरक, अंतर, तफावत हे एकच शब्द आहेत. बघा किती यायला लागले, 6तून 2 गेले 4, 3तून 5 जात नाहीत, मग 13 करा. 13तून 5 गेले 8, 2 1 3, 3 3 गेलं 0. किती आला अंतर, 84. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात. याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला स्किल घ्यावं लागतं आणि ही बेसिक तयारी करूनच आपला अभ्यास पक्का होत असतो. त्याच्यामुळं अशा प्रकारे ही बेसिक तयारी करा. व्हिडिओ जरी मोठे होत असले तरी काळजीपूर्वक पहा. या प्रश्नांचा परत सराव करा. धन्यवाद. थँक्यू.